आता आपल्याला आपल्या चॅनलवर रील अपलोड करायची आहे, त्या काय करायचं आहे आपल्यालाच नेमकं कळत नाही. कशासाठी चॅनल खोलावं. योगेश रोकडे चॅनल आपण डिलीट केलं आहे. तेच नवीन योगेश रोकडे नाव आलं त्याला. संभाजी महाराजाचा पिपळाच्या पानामधला फोटो आला आहे त्याला. तर तेच कंटिन्यू करावं. संभाजी महाराजाची गाथा दुनियाला सांगावं. ते सांगणारी बी भरपूर लोक आहेत. त्याच्यासारखं वागणारं कोणीच नाही. मग आपण नुसतं वागावं का? वागल्यानं आपलं घर चालणार आहे का? वागणाऱ्यानं घर नाही चालणार भाया तू, पण तू मार्गाला चांगलं जाशील त्यानं मग काय होईल? चांगली नोकरी मिळेल, मग चांगली बायकोचा विषय समजा लांब आहे आपल्यासाठी. आताच सध्या विषय नाही ते. सध्या आपला विषय करिअरवर आहे. करिअर आपलं पण आणि आपलं गावाचा तर विषय राहिला नाही. गावाला नवरा राहिला नाही किंवा वाली राहिला नाही असं म्हणावं लागेल. त्या हिशोबानं आपल्याला काम कुठाने करायचे. तर मग आता व्हायरल तर आपण 2016-17ला झालो असतो. तर आपल्याला जर व्हायचं असलं असतं तर आज. पण आता आपल्याला व्हायरल नाही व्हायचं. पण आपल्या लक्षात आलं आहे की जर ताकद पाहिजे असेल तर आधी प्रसिद्धी पाहिजे असेल तर ताकद आणि पैसा ॲटोमॅटिकच येणार तुमच्याकडं. त्या हिशोबानं तुम्हाला काम करावं लागणार. तर तसं काम करू आपण. आता आज जर आपल्याजवळ साखऱ्या घ्यायला पैसे नाहीत आणि चहा आपल्याला घरी प्यावा लागते, तर विचार कर योगेश भाया. तुला भाया म्हणालो मी. नेमकं तू चालला कुठल्या मार्गानं आणि करतोय काय? काय सांगू तात्या. आता मला कळायले साफ. आता जरी मी कुठं पण जॉबला राहिलो, 15,000 रुपये महिना माझा कुठंच गेला नाही. ती स्ट्रॅटर्जी तर लोकांसाठी आहे. मी 18-20 हजार रुपये महिन्यानं जॉबला आहे आणि तो माझा पैसा 82,000 रुपये एका कंपनीला चालला आहे. म्हणजे 82,000 रुपये आपण लोन काढलेलं आहे. त्याचे 1,00,000 रुपये जाणार आहेत. 1,00,000 समजा 10,000 रुपये वरी. ते आता एवढं वर्ष त्याच्यातच जाणार आहे आपलं. आणि त्यानंतर आपण 82 काढून समजा आपण 25,000 रुपये क्रेडिटचं काढून घेतलं आहे आणि आपल्या PMRSRला दिलं आहे भावकीला. तर त्याचे हप्ते आपण 5,000 रुपये भरायला कधी समजा तेच भरायला. त्याचे हप्ते 45-73 रुपये भरला आहे मागचा हप्ता. नंतर जो येईन तेव्हा हप्ता बी भरणार आहे तेच. आणि आता आपण कसं जगायलो माहिती आहे का सध्या. आज समजा मी सोनारच्या दुकानावर गेलो होतो. आईला जोडवे घ्यायचे होते. तो व्हिडिओ आपण इथं देऊ किंवा द्यायला आता तुम्ही पहा तो व्हिडिओ. तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ मित्रांनो. आता तर त्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी सोनाराचं दुकान आणि आईला जोडवे घेताना. जोडवे घेताना 1,850 रुपयाचे जोडवे चांदीचे आहेत. आईकडे 2 जुने आहेत, 2-3 ते मोडी घातले. त्याचे 650 रुपये धरलेत फक्त. म्हणजे त्याचा भाव किती धरला त्याचं त्यालाच माहीत. आणि त्यांचा भाव आम्हाला त्यांनी 1,850 रुपये लावला आहे का 1,200 रुपये चांदी लावली काही माहीतच नाही. ते विचारलं पण नाही आपण. समजा चौकशी केली नाही. काही चौकशी केली पण कितीपत खरं बोलला आहे तो दुकानदार ते संपला विषय. त्यानं आपला विश्वास ठेवला आहे. आपण त्याला 600 रुपये फोनपेला मारले. ते 600 रुपये त्याला नंतर द्यायचे राहिलेले. त्यांना पावती त्याच्याकडे ठेवून घेतली. आपण फक्त फोटो काढून घेतला आपल्याकडे पैसे आहेत म्हणून. पैसे द्यायचे आणि पावती घेऊन यायची असं त्याची बोली आहे. तर मित्रांनो द्यायचेत ना आपल्याला त्याला 600 रुपये. हां योगेश भाया, पैसे तो आतापर्यंत कोणाचे बुडले नाही आणि तुला बुडवायचे पण नाही. ही गणपतीची बी पट्टी आपल्याला द्यायची. आणि हे जे पोरं आम्हाला DJ लावायचं आहे, माणसं जीव घालले ते काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. 1200चे 3200 केले, 2,000 आपण देवासाठी वाढले, ती बी चांगली गोष्ट आहे. पण इको फ्रेंडली गणेशा लोकसत्तेनं जी ॲड काढली त्याच्यामध्ये जर याने भाग घेतला असता, गणपती इकडं न आणता काहीतरी कला वाव जे विद्यार्थी शाळेतल्या त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जर त्यांनी प्रयत्न केला असता. गणपती कशाच्या पानापासून, फुलापासून किंवा कशापासून बनवला असता. फुलाचा तर सुकला असता, पानाचा पण सुकला असता. पण फक्त प्लास्टिक आणि थर्माकॉलचा वापर न करता बाकी अदर कशाचा बी वापर करून जर गणपती बनवला असता किंवा लाकडी फळ्याचा कशाचा पण माहिलो ना अदर, तर बरोबर राहिलं असतं किंवा आपल्याला आवडलेली गोष्ट झाली असती. किंवा गावात बी सरपंच जसा बनला तसा वागत नाही. तो फडणवीसचं नाव सांगतो मग तो आश्वासन फडणवीस साहेब देते ते पूर्ण करतात का मग? म्हणजे
त्याचं मोटिव्ह काय आहे, म्हणजे तो कबूल करायला आहे. मी आश्वासन फुकट दिले होते, खोटे दिले होते, बोललो आहे मी तसं मी आता वागणार नाही असं ते लोकायला सांगायला आहे. पण लोक किती सी आहेत, सी म्हणजे तुम्ही समजून जा. आणि सीपासून काही मी वाचलेलं नाही, मी पण लय मोठा सी आहे. आपलं काही स्वतःच लपून ठेवत नाहीत गाणं, आधी आपल्याच घराला आग लावतात आपण आणि मग बाकीच्या घरचे देतात. असे माणसं आहेत आपण. म्हणजे आपलं आहे म्हणून जाळीच व्हायचं अशी आपल्याकडे कहाणीच नाही. आपण सगळं आपल्यासाठी समान आहे. फुकाईकी टोकाटेकी सगळं. 30-40 वर्ष जगायचे आणखीन, पण आता तेच जरा दिमाखानं जागावं लागणार आहे. कारण की असंच आपण गरिबीत जगलो तर ते आपल्याला म्हणजे चांगली वाटणारी गोष्ट नाही. किंवा काहीतरी समजा धरून चाला. आपण म्हणतो ना ह्या गोष्टी कशा येतात काय येतात, लोक तर माझी चर्चा फार करीत असतील गावामध्ये. लोकांचं तर आपण लोड घेत नाही. तर बरं, चॅनल आता शायरी लवर चॅनल आहे आपलं, त्याच्यावर आपण ग्रीन एडिट स्क्रीनचा इफेक्ट टाकायलो. त्या एखाद्या व्हिडिओला 2 दिवसात 10,000 व्ह्यू आल्यात, ते बी भारी झाले समजा मला. आणि SS टेक नावाचं एक चॅनल आहे, त्याच्यावर पण आपण कंटिन्यू काम करू. आणि योगेश रोकडे थॉट्स हे जे आहेत आपण बनणार आहेत चॅनल आता, त्याच्यावर ते एक समजा. तर थॉट्स समजा आपल्याला असे द्यायचे समजा लोकांना. शिवाजी महाराज तर जगले कसे ते तर सगळ्यालाच माहिती आहे, पण त्यांचं जगणं आपल्या अनुसरणामध्ये आणायचं, आपल्या आचरणामध्ये आणायचं. किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये कामाला आहेत त्या क्षेत्रामध्ये आपल्याच्यानं कमीत कमी चुका झाल्या पाहिजे. जसं की माझ्याच्यानं इतक्या चुका होत्या की हर गोष्टीमध्ये चुकतो मी. म्हणजे मी इतके शिवाजी महाराज वाचून किंवा काही करून काहीच माझा फायदा झाला नाही. शिवाजी महाराजाचं जी मालिका आहे वीर शिवाजी ती पूर्ण पाहिली, जय भवानी जय शिवाजी पाहिली, राजा शिव छत्रपती पाहिली, अमोल कोल्हेच्या भूमिकेमधले जेवढे शिवाजी महाराजचे चित्रपट ते पाहून टाकले, पूर्ण केले. पण ते फक्त पाहिले, माझ्याच्यानं आत्मसात करण्यात आले नाही. किंवा काही गोष्टी त्याच्यातले आत्मसात पण केल्या असतील मी. जसं की आत्ता शिवप्रताप गरुड झेप नावाचा एक चित्रपट आला होता, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना जे सांगितले किंबहुना असं काहीतरी एक म्हणजे मुसलमानासाठी वाक्य वापरलेलं आहे त्यांनी, की आपण कुठल्याही धर्माचा द्वेष करीत नाहीत, तर त्या धर्मामध्ये जे लोक वाईट वृत्तीचे लोक आहेत त्या वाईट वृत्तीचा आपण द्वेष करतो. जसं की ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, दुष्टांचे दृष्टत्व जावो, हा होईल तिमिरत्व पाहू, हिची दानं द्यावो, असं काहीतरी ज्ञानेश्वर महाराज आहे. पसाय दानं व्हावे व्यंकटाची व्यंकटी सांडो, म्हणजे दुष्ट लोकांची दुष्टबुद्धी जाऊ, त्यांना चांगली बुद्धी येऊ, ते सद् मार्गावर चलो, असं सांगितले. तेच उदाहरण जे आहे ते आपल्या छत्रपतीने तिथं दिलेलं आहे. आता ही आपली बडबड व्हायली समजा रिकामीच, ती आपल्यासाठीच आपण करायलो, लोकांसाठी नाही. आपल्याला हा व्हिडिओ कोणाला दाखवायचा पण नाही, आपणच फक्त पाहणार आहेत, त्या हिशोबाने आपल्याला चालणार आहेत. आता तर लक्ष्मी आहे, तर समजा लक्ष्मी आहे 2 दिवस, तर इकडं उद्या सकाळी काही करून आपल्याला कमीत कमी 5 वाजता बर्डाला यायचं, बर्डाला ध्यान करायला. कारण की ध्यान केल्याशिवाय माणसाचं काहीच होत नाही. कारण की आजचं जे आपल्यासोबत घडलं आहे ते आपल्यासोबत काहीच घडलं नाही, ते योगेशसोबत घडलं आहे. मी योगेश नाही, मी शंकर पण नाही, मी मन पण नाही, पंचतत्वात विलीन असलेला एक मी काहीच नाही, म्हणजे मैं नहीं हूँ. ऐसा ओशो का जो मानना आता है, कुछ भी नहीं की, तो मुझे जलाओ, मारो, तोड़ो, फोड़ो, भिगाओ, कुछ भी करो, मेरे साथ कुछ भी नहीं होने वाला, ऐसा जो है बोल के गए हैं लोग. श्री कृष्ण ने भी क्या कहा, तोड़ नहीं सकते, फोड़ नहीं सकते, जला नहीं सकते, भिगा नहीं सकते, छिपा नहीं सकते, दिखा नहीं सकते, मतलब कुछ भी नहीं कर सकते मेरे साथ, वो मैं हूँ. जो दुकान पे गया वो योगेश था, शंकर था शायद. जो देह आहे सांगळा हाडामासाचा तो होता हे. याच्यामधली आत्मा जी पाहायची होती योगेशला, ती पाहू शकला का योगेश? त्याच्या मागचा मेन उद्देश हा आहे. ये मैं नहीं हूँ, ऐसा बोलूँगा तो खुश हो जाएगी दुनिया. वास चालीत मस्त. बरं, आपल्या हेडफोनचा आवाज किती तिकडे क्लिअर चालला आहे, काय व्हायले का हे आपल्याला मिळ लागेना.